मंगळप्रदोष व्रतकथा या कथेला भौमप्रदोष व्रतकथा असे देखील म्हणतात। त्याची कथा अशी आहे की एका शहरात एक वृद्ध स्त्री राहत होती। त्या वृद्ध स्त्रीला एकुलता एक मुलगा होता। त्या वृद्ध स्त्रीची मारुतीवर नितांत श्रद्धा होती। ती दर मंगळवारी उपवास करून मारुतीची पूजा करायची। एकदा मारुतींच्या मनात आले की आपण तिच्या विश्वासाची परीक्षा घेऊया। मग मारुतींनी ऋषींचा वेश धारण करून वृद्ध स्त्रीच्या घरी गेल्याने हाक मारू लागले, आमची इच्छा पूर्ण करणारा कोणी हनुमान भक्त आहे का? ती हाक कोणती म्हातारी बाहेर आली आणि म्हणाली की बोला महाराज। त्या हनुमान ज्यांनी साधूचा वेश घेतला होता ते म्हणाले की मला भूक लागली आहे, मला अन्न मिळेल का आणि थोडीशी जमीन मला लिंपून द्या। तेव्हा ती वृद्ध स्त्री द्विधा मनस्थितीत होती। ती हात तोडून म्हणाली की महाराज, जमीन खोदणे आणि जमीन लिंपून देणे या व्यतिरिक्त मला तुम्ही कोणतेही काम सांगा ते मी करेन। त्या हनुमानजींनी तिच्याकडून 3 वेळा वचन घेतले की नक्की तुम्ही जे हे 2 कामं सोडून जी कामं सांगेन ती तू करशील। त्या 3 वेळा तिने हाच उत्तर दिल्यानंतर तेव्हा ते साधुरूपी हनुमान म्हणाले की तुझ्या मुलाला बोलाव, त्याच्या पाठी राग लावून मी अन्न शिजवीन आणि ते अन्न ग्रहण करीन। ते ऐकून ती वृद्ध स्त्री घाबरली। तिने निश्चय केला की आपण वचन दिलेच आहे तर वचनाची पूर्तता करावी। मग तिने आपल्या मुलाला बोलून साधूच्या स्वाधीन केले। मग ते वेशधारी ऋषी हनुमानजींनी वृद्ध स्त्रीच्या मदतीने तिच्या मुलाला पोटावर झोपवले आणि त्यांच्या पाठीवर आग लावली आणि आग विझवल्यानंतर ती वृद्ध महिला दुःखी मनाने आपल्या घरी गेली। जेवण बनवल्यानंतर साधूने वृद्ध महिलेला बोलावले आणि म्हणाले की तुमच्या मुलाला बोलवा जेणेकरून तोही येऊन भोजनाचा आनंद घेईल। त्यावरती वृद्ध स्त्री म्हणाली, आता त्याचे नाव घेऊन मला आणखी त्रास देऊ नका, माझा मुलगा मृत झाला आहे, तो परत कसा बरा येईल? तेव्हा ते साधू वेशधारी हनुमानजी म्हणाले, तू हाक तर मार। मग त्या वृद्ध स्त्रीने आपल्या मुलाला हाक मारली आणि काय आश्चर्य की तो मुलगा धावत आला। आपल्या मुलाला जिवंत पाहून त्या वृद्ध स्त्रीला खूप आश्चर्य वाटले आणि त्या ऋषींच्या पाया पडली। मग हनुमानजीने आपल्या वास्तविक रूपात प्रकट होऊन त्या वृद्ध स्त्रीला भक्तिभावाने आशीर्वाद दिला। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।